मित्रांनो, आपण आता इथं एक शिलालेख बघणार. आपण आलेलो आहे केपेश्वर मंदिर, खिद्रापूर कपिलेश्वर मंदिरमध्ये. तर आपण इथं आता शिलालेख वाचणार आहोत. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आता हे जे आहे ना शिलालेख, याच्यामध्ये ना युद्ध दाखवले. शिलालेख म्हणजे काय असतं की एका योद्धाची युद्धात झालेल्या मृत्यूनंतर झालेल्या काय काय गोष्टी होतात ते सांगतात. तर काय होतं तर युद्ध सुरू आहे, तलवारीचं युद्ध सुरू आहे. तलवारीचं युद्ध सुरू आहे. तर जो वीर लढाईत शहीद होतो ना, तर त्या वीराला ते बघा इथं 2 अप्सर आहेत. त्या अप्सरा स्वर्गात घेऊन चाललं. त्याने स्वर्गात जाऊन तो वीर महादेवाची पूजा करतो. इथे त्याचा पुरोहित आहे आणि तो वीर आहे. अशी ही शिलालेख आहे. भरपूर सारे शिलालेख आहेत. आपण बघू त्या शिलालेख. चला, खूप प्राचीन मंदिर आहे हे. औरंगजेबाने हे जे मंदिर आहे ना, हे प्राचीन मंदिर आहे तोडलं. चला, प्रेक्षकांनो, हे बघा इथं एक अर्ध शिलालेख आहे. इथं नुसतं आपल्याला ठळक बघता येतं. इथं नंदी महाराज आहे आणि इथं तो वीर आहे. पण इथं आपल्याला अर्ध आहे, नुसतं आहे. इथं बघू शकत नाही सरळ. अजून एक आहे शिलालेख, दाखवतो थांबा. हे बघा, या शिलालेख असं आहे. हा शिलालेख आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला तलवारीचं युद्ध दाखवलंय. आणि हा वीर या युद्धात मारला गेलाय. तर त्या वीराला अप्सर आहेत, तिथं 2 अप्सर आहेत ना, ते स्वर्गात घेऊन चालले. ठळक बघता येतं इथं. आणि इथं तो वीर बसला आणि शिवाची पिंड आहे आणि हा त्याचा पुरोहित त्याची मदत केला पूजा करण्यात. आणि आता तिकडे बघू शकता बघा, हे मंदिराचे थोडे स्कल कॅप्चर आहेत. ते बाजूला काढून ठेवले. या मंदिराचे होते ते मंदिराचे होते. या क्रूर औरंगजेबाने ते म्हणजे असे हे तोडून फेकले. चला आपण पुढे जाऊ. तर प्रेक्षकांनो, हा जो स्कल्पचर आहे ना, तो एक मंदिराचा असं नकाशीमधला आहे. नकाशी औरंगजेबाने तोडली. आपण बऱ्याचशा जागा बघू शकता. इथं सगळं तुटलेलं आहे. हे दाखवतो तुम्हाला. बघू शकता. बाकीच्या भरपूर म्हणजे तोडाफोड केली औरंगजेबाने. त्या क्रूरतेने, हे बघा, इतक्या क्रूरतेने या मंदिराची त्या औरंगजेबाने तोडफोड केली. ते बघा, तिथे एक शिवलिंग आहे. हा शिवलिंग हा खूप प्राचीन काळातला शिवलिंग आहे. आता तुम्हाला या मंदिराबद्दल सांगतो. मंदिर त्यांना नुसता असा एक मातीचा ढेकळा होता. म्हणजे एक नॉर्मल मातीचा ढेकळा होता. ते खुदाई करताना हे मंदिर त्याच्यातनं बाहेर निघलं. तर या मंदिरामध्ये औरंगजेब मुघलांचं राज्य होतं ना या खिद्रापूरवर, त्या औरंगजेबाने हे सगळं मंदिर फोडलं. पण हे प्राचीन आहे खूप, म्हणजे आपल्यापेक्षा जुन्या काळातून हे मंदिर आहे. बघा, इथे तोडफोड केलेलं सगळं. तर त्याच्यावरती बसणारा देव असायचा हा. तर तिथं देव असायचा, ते हत्ती इथं असायचा. ते फोडलं त्यांनी सगळं. आता आपण हा पण हत्ती बघा इथं फुटलेला आहे. बघा इथं हे जे तोंड इथं पण देव असायचा, तो देव पूर्ण फुटलेला आहे इकडे. तर बघा, आपण जाऊ पुढे आता. इथं भरपूर सारे
मंदिराची जागा तिथं फोडाफोड केल्या औरंगजेबाने. तो इतका क्रूर होता की तो मंदिर बघितलं नाही, डोळ्यासमोर मंदिर आलं ना की तो फोडून टाकायचा. चला पुढं बघू आपण. हे बघा हे नकाशी, हे सगळं कशाला फोडले. हे बघा फोडलेलं सगळं इथं. हे बघा हे इकडे पण फुटलेलं आहे. इथं एक फोडलेली मूर्ती आहे. माझ्या मते ही गणेशाची असेल, गणेशाची नाही तर कुबेराची असेल. अरे बघा ते बघा तिथे सिंहांची मूर्ती मध्ये 2 सिंह आहेत तिथं. तिथे एक सिंह आहे आणि इथे एक सिंह आहे आणि त्याच्यामध्ये एक अक्षर आहे. हे बघा इथं पण एक सिंह आहे माझी. इथं एक हत्ती आहे, एक हत्ती आहे. चल आपण पुढे जाऊ. हे मंदिरामध्ये ना खूप बारीकीने नकाशी केलेली आहे. तर इथं बघा इथं देव आहे व सगळे हे सगळे देव बसले त्याच्यावर हत्तींवर. त्या हत्तींवर जे देव बसलेत हे त्यांच्यावरचे त्यांचे अंगरक्षक. देव भरपूर सारे आहेत. हे बघा हे शिव, भगवान शिव, हे शिव असं त्यांच्या हातात त्रिशूळ आहे त्यांच्या हातात. हा ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओ आहेत, माहितीची व्हिडिओ आहे. नाही हा बनवतो. इथलं बनवायला आले सगळे असं फोडलेलं आहे मित्रांनो. पण जतन करून जेवढं जतन करता येईल तेवढं आपल्या पूर्वजांनी हे असं अप्रतिम म्हणजे जगातली सगळ्यात अप्रतिम कारिगिरी जर केली असेल ना तर या मंदिरावर केलेली असेल. तर आपण पुढे जाऊ. हे बघा हे बघा हे सगळे देव आहेत आणि ते बघा तिथं देव आहे खूप मोठा. आणि हे मंदिर असं होतं की मंदिराचं म्हणजे तुम्हाला मंदिराची एक मेन पार्ट दाखवतो. तो आपण मंदिराचा पार्ट, शेवटचा पार्ट आपण तो व्हिडिओच्या एंडला बघू. इथं ना एक गौमुख कुंड होतं. म्हणजे इकडनं ते ह्याच्या तोंडातनं पाणी पडायचं आधी, पण ते फोडलं त्याच्यामुळे ते आता पाणी येत नाही बाहेर. करला काय हां ए चला आता व्हिडिओ आणि आहे का बंद करा आता बस. 8 मिनिटाचं झाले. अजून किती सांगू रे. स्टॉप करा. बोल की सेकंड पार्ट. तर मित्रांनो आपण एक शेवटचा पार्ट बघू. चला हां